नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोलापूर जिल्ह्याचा आपण अपडेट बघतोय की पूर आणि अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता मंगळवारपर्यंत पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर शासनाला ती आकडेवारी सादर केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी नियोजन सुरू असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी हे सगळे या गोष्टीमध्ये उपस्थित होते। पूरग्रस्त कुटुंबांसाठी दिवाळी साजरी करता यावी यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 115 गावातील 11,805 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्य दिवाळीचे किट वाटप करण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। शासनाकडून या वाटपाचे नियोजन पूर्ण झाले असून दिवाळीपूर्वी सर्व कुटुंबांपर्यंत किट देखील पोहोचतील आणि NDRFच्या जुन्या निकषानुसार 2 हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 हेक्टरपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेतला। याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन अजून शेतकऱ्यांना आहे। या नव्या निकषानुसार जिल्ह्यातील पंचनामे सुधारित केले जात आहेत। सोमवारपर्यंत ही आकडेवारी आणि मंगळवारपर्यंत पूर्ण आकडेवारी ही सादर केली जाईल। पूर्वी फक्त 3 जनावरांच्या मृत्यूपर्यंत मदत मिळत होती, मात्र आता जितक्या जनावरांचा मृत्यू झाला आहे अशा सर्व जनावरांना इथे मदत मिळणार आहे, असं शासन निर्णयानुसार सांगत आहे। आता जर आपण सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर अतिवृष्टी महसूल मंडळे आहेत टोटल 80। त्याच्यात जर विचार केला बाधित गावांची संख्या 871 आहे, बाधित कुटुंबांची संख्या 12,300 आहे, बाधित नागरिक 4,69,000 आहेत, बाधित शेतकरी 4,61,000 आहेत, तर बाधित क्षेत्र हे 45,667 हेक्टर एवढं आहे। बाधित पशुधन हे 1,868। या सर्वांना मदत आता दिवाळीपूर्वी मिळणार, असं तिथले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली। बघूया ही मदत मिळते, कधी मिळते, काय या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत। मित्रांनो, नवीन अपडेट आला तर नक्कीच देणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा।